हाय फ्रेंड्स, तर कसे आहात? तर नवीन फ्रीज आलेला आहे आणि मी मागच्या वेळेस पण सांगितलेलं होतं तुम्हाला. आणि बघू शकता मी कशा प्रकारच्या आणि किती प्रकारच्या कोल्ड्रिंक ठेवलेले आहेत. यामध्ये बऱ्याच प्रकारचे कोल्ड्रिंक वगैरे ठेवलेले आहेत, मी बघू शकता तुम्ही. आणि ही लस्सी पण आहे. हा पेप्सीचा फ्रीज मला कंपनीकडून मिळालेला आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कंपनीकडे ऑर्डर करू शकता. आणि ऑर्डर केल्याच्या नंतर पण जे त्यांच्या काही अटी नियम असतात किंवा आपला सेल तितका झाला पाहिजे तेव्हा ते फ्रीज वगैरे देतात. असं सहजासहजी ते फ्रीज वगैरे देत नाही आहेत. आधी त्यांनी सेल बघतात आपला, त्यांच्या त्यातून किती आहे आपला सेल ते, आणि नंतर मग त्यांनी देतात. डायरेक्टली आपण शॉप टाकलं नवीन आणि मग त्यांना फ्रीज ऑर्डर केला आपण, तर असं नाही देत ते. आधी माझं 2 वर्षापासूनची त्यांच्याकडे ऑर्डर करत होते मी, आणि त्यांनी माझा ऑर्डर सेल बघून मला फ्रीज मी ऑर्डर केल्याच्या नंतर त्यांनी दिलेलं आहे. असं सहजासहजी नाही मिळत. आणि ऑर्डर दिल्याच्या नंतर पण जवळपास 1 महिन्यांनी फ्रीज मिळतो आपल्याला, लगेचच नाही येत ते. बघू शकता तुम्ही पेप्सीचा खूप छान फ्रीज आहे. माझा पहिला थोडंसं छानच होता तो पण पहिला, पण हा मिळत होता नवीन, त्याच्यामुळे मी तो विकून टाकला आणि नंतर मग हा घेतलेला आहे. आणि हे फ्रीजला खूप पैसे लागतात. बाहेर जर बघायला गेलं तर 25 ते 30 हजार रुपये लागतात हे फ्रीज नवीन घेण्यासाठी आपल्याला. आणि हा मला आता त्यांनी दिलेला आहे, मी त्यांचा सेल. आणि फ्रीज आल्याच्या नंतर पण त्यांना जवळपास 10 ते 12 हजाराची ऑर्डर द्यावी लागते. त्यांनी आधीच बोलून सांगितलेलं असतं. आणि फ्रीज बघू शकता तुम्ही, खूप छान फ्रीज आहे. 1 2 3 4 आणि हे 5 कप्पे आहेत. याला मोठा घ्यायला होते पण मी मोठा नाही घेतला. लाईट बिल पण खूप येईल वाटलं मला त्याच्यामुळे, पण आता पुरत नाही आहे त्याच्यामुळे म्हणजे मला वाटत होतं की मोठा घेतला असता तर परवडला असता. पण तुमचा जर सेल असेल तर तुम्ही मोठाच ऑर्डर करा, कारण हा खूप अपुरा पडायला लागला आहे. मग आता घेतला, आता पुढच्या वर्षी बघूया. हा रिटर्न करून मी नंतर दुसरा मागेल, नाहीतर हाच राहू दे. जी बघा, पाणी भरपूर लागतं त्याच्यामुळे मी पाणी भरपूर टाकून ठेवलेलं आहे. ₹60 received on PhonePe. नवीन फ्रीज आल्यामुळे जास्त काही हे नाही लागत. आणि माझ्या फ्रीजमध्ये इकडं पण बघा कसली गर्दी असते, बघू शकता तुम्ही. माझा भाजीपाला बसत नाही बघू शकता तुम्ही. दूध वगैरे आहे त्याच्यामुळे हे होते. मी आईस्क्रीम कोणत्या प्रकारचे मागवलेले आहेत बघू शकता तुम्ही. बघून खावंसं वाटत असेल तुम्हालाही, हो ना. असं टाकलेलं आहे बघा. बसत नाही आहे तरी पण मला पुरतच नाही आहेत फ्रीज. एवढं आईस्क्रीम ठेवले, जवळपास मी 15 हजाराची ऑर्डर आलेली आहे माझी. अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे. आणि मसाले वगैरे लावून द्यायचे आहेत मला आता. बिस्किट वगैरे लावायचे आहेत, संपलेले आहेत काउंटरला बी. थोडे इकडं तिकडं सरकून थोडंसं व्यवस्थित लावावं लागेल मला. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. किती छान दिसतं बघा. लावायला जवळपास खूप वेळ जातो हा. सकाळी एकदा लावायचा, परत दुपारी एकदा लावायचा, असं रुटीन चालूच असतं. आणि पाणी मी स्टोअर केलेलं आहे बघू शकता तुम्ही. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. चला तर बाय बाय, धन्यवाद.